हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एक संधी अशीही. अर्जुन आणि संजीवनीचं एक स्वप्नवत पण अल्पकाळ टिकलेलं नातं. त्यांच्या संसारात 2 सोन्यासारखी मुलं होती. मुलगी अनया आणि मुलगा कुश. संजीवनीचा कुशच्या जन्मानंतर अचानक झालेला मृत्यू. अर्जुनच्या आयुष्यात वनवास घेऊन आला होता. 2.5 वर्षांची निरागस अनया आणि नवजात कुश या दोघांना घेऊन अर्जुनने आपलं करिअर आणि एकटेपण यामध्ये समसमन लढा दिला. अर्जुन एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीचा CEO होता. दिवसभर बैठका, रिपोर्ट्स, प्रवास आणि रात्री घरी 2 परक्या जीवांचं रडणं, हसणं, त्यांचं काळजी घेणं यामध्ये तो दमून जायचा. काही वेळ चिडचिडही व्हायची. हे बघून मुलं घाबरायची. त्या नजरेला भीती अर्जुनचा काळीज चिरायचं. अर्जुनला एका विश्वासू नॅनी सविता काकू यांची मदत होती, पण आईची मायेची जागा कोणीही घेऊ शकत नाही हे जाणवत होतं. मग एक दिवस संजीवनीच्या आईवडिलांचा शैलजा आणि माधव ठाकूरांचा फोन आला. अर्जुन, काही काळासाठी तरी पुण्याला येऊन राहा. तू एकट्यानं सगळं झेपत नाही. आम्ही आहोत ना. माधवजींच्या शब्दात आपुलकी होती. अर्जुनने होकार दिला. तो लंडनहून 2 मुलं आणि सविता काकूंना घेऊन पुण्याला आला. लग्नानंतर प्रथमच तो संजीवनीच्या माहेरी पाऊल ठेवत होता. त्या घरात अजून तिचा सुगंध, तिच्या आठवणी होत्या. पण आज त्या जागेवर अनया आणि कुशच्या कोड्यांनी पुन्हा एकदा चैतन्य निर्माण केलं होतं. शैलजा आणि माधवजींना प्रेमाचा वर्षाव केला होता. माधवजी रोज दोघांना बागेत घेऊन जायचे. झाडांची, फुलांची ओळख करून द्यायचे. हे पहा अनया, गुलाबाची कळी फुलते. आणि हे कुश, पाहिलंस का बाबळीवर किती फुलं आली आहेत. मुलं हे कुतूहलाने प्रश्न विचारायची. आजोबा, झाडं रडतात का? ही फुलं झोपतात का? शैलजा मावशी देवपूजेला मुलांना सामील करून घ्यायची. गोड गीते म्हणायची, गोड प्रसाद द्यायची. अनया तर तिची सावलीसारखी फिरायची. कुश तिच्या कुशीत झोपायचा. संजीवनीच्या आठवणींच्या राखेतून हळूहळू आशेचा नवा अंकुर फुटत होता. निसर्गाचं वरदान, बागेतली फुलं आणि 2 लेकरं एकत्र बहरत होती. रोज त्या झाडांबरोबर मुलं वाढत होती. एखादी कळी कशी उमलते, त्यातून फळ कसं येतं, झाडं कशी जगतात हे पाहता पाहता अनया आणि कुश मोठे होत होते. अर्जुनने कंपनीचं काम ऑनलाईन सुरू ठेवलं. त्याच्या जबाबदाऱ्याही वाढल्या, कारण कंपनीच्या चेअरमनचं कोरोनामुळे निधन झालं होतं. पण आता त्याच्या मनात एक विश्वास होता. माझी मुलं सुखात आहेत. मी एकटा नाही आहे. कोरोनाचं गोंधळ पण आशेचं सोनं. जगभरात लॉकडाऊन सुरू झालं. कोण कुठे अडकलं, कोण कुठे थांबलं. पण अर्जुन आणि त्यांची मुलं आणि ठाकूर दाम्पत्य एका छोट्याशा विश्वात एकत्र अडकले आणि एकत्रच मोकळेही झाले. कुशचे ॲक्टिव्हिटी क्लास ऑनलाईन सुरू झाले. अनया पुस्तक वाचायला लागली. सविता काकूंच्या मदतीनं दोघं घरचं आवरायला शिकली. चपला जागेवर ठेवणं, कपड्यांच्या घड्या व्यवस्थित घालणं. आईची जागा कोणी घेऊ शकत नाही, पण एक घर असतं जिथं मायेचा धागा विणला जातो. तसंच काहीसं तयार झालं होतं. एके दिवशी अर्जुनने कुशलला विचारलं, कुश, तुला आई आठवते का रे? कुश थोडा विचारात पडला आणि म्हणाला, आई आठवते, पण आजीचं मिठीपण आईसारखंच वाटतं. अनयाने हळूच उत्तर दिलं, आई स्वर्गात असली तरी आम्हालाही तिची माया इथे मिळते. बघा ना बाबा, आजी, आजोबा, कविता काकू आणि तू. अर्जुनचा गळा भरून आला. तो फक्त एक पिताच नव्हता, तर मुलांचा विश्वास होता. शेवटी काय शिकलो, आई गेली म्हणून प्रेम संपत नाही. ते वेगवेगळ्या रूपात परत येतं. निसर्ग आणि नात्याचं नातं अजून घट्ट होत असतं. कधी कधी नवं कुटुंब नवा श्वास देतं. हाच होता एका मायेच्या शोधातल्या घराचं रूपांतर घरकुल होण्यात. लॉकडाऊन हळूहळू मागे सरत होता. जग पुन्हा उघडत होतं,
पण काहीतरी बदलून गेलं होतं. घरातले सगळे एकमेकांच्या आयुष्यात इतके गुंतले होते की आता कोणीही हे फक्त काही काळासाठी होतं असं म्हणू शकत नव्हतं. अनया आता 5वी इयत्तेत गेली होती. तिचं वाचन, हस्तकला, संवाद कौशल्य इतकं वधारलं होतं की शाळेतल्या व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये तिने मुलाखत घेणं, गोष्टी सांगणं, सादरीकरण करणं हे सगळं उत्साहाने केलं जात होतं. कुश लहान असूनही अतिशय समजूतदार झाला होता. त्याला फुलांची नावं, झाडांच्या सवयी, मातीचा वास, आभाळातले ढग याची सगळ्यांची ओढ होती. आजोबांचा हात धरून तो संध्याकाळी बागेत खेळताना बिनधास्त बडबड करायचा. अर्जुनच्या आयुष्यात एका नवीन सूर उमटत होता. तो एकदा माधवजींसोबत बागेत चहा घेत बसलेला असताना माधवजी म्हणाले, बघ अर्जुन, तुझ्या मुलांनी संजीवनीच्या आठवणींना फुलवून ठेवलेलं आहे, पण आता त्यांच्या जीवनात स्थैर्य आणि स्त्रीस्नेह देणारी एक योग्य व्यक्ती असायला हवी. तू पुन्हा लग्नाचा विचार करतोस का? अर्जुन गप्प झाला. तो संजीवनीच्या आठवणीतून बाहेर पडलेला नव्हता, पण माधवजींचं म्हणणंही चुकीचं नव्हतं. अनया कधी कधी विचारायची, बाबा तुझ्या डोळ्यात पाणी का असतं? बाबा तुझं हसणं थोडं एकटं वाटतं. नवीन ओळख डॉक्टर सायली देशमुख यांच्याशी. त्या दिवशी शैलजा मावशी अर्जुनला एका ठिकाणी घेऊन गेल्या. पुण्यातल्या एका बालतज्ञ हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सायली देशमुख यांच्या लांबच्या नात्यातली मुलगी होती. तिचं स्वतःचं वैयक्तिक दुःखही तिच्या चेहऱ्यावरचं हास्य झाकून टाकत होतं. ती विधवा होती, पती अपघातात गेला होता. स्वतःचं मूल नव्हतं, पण मुलांवर प्रचंड प्रेम करायची. सायली आणि अर्जुनची भेट औपचारिक होती, पण त्या स्नेहाची हलकीशी जुळक होती. दोघंही आयुष्यात जखमी होते, पण जखमांवर मलम होण्याची सुरुवात झाली होती. काही दिवसात सायलीच्या अर्जुनच्या मुलांशी परिचय झाला. कुश सायलीच्या स्टेथोस्कोपसाठी खेळायला लागला. तू डॉक्टर आहेस ना, मग तुला माहिती आहे का, गुलाबाचं झाड दुखतं तेव्हा काय द्यायचं? सायली हसली, पाणी आणि माया. तुला हे कसं माहीत? माझ्याकडेही एक माणूस होतं, असंच म्हणायचं. अनया तिला घे म्हणून गळ्यात पडली. काही नात्यांना नाव लागत नाही, फक्त स्पर्श पुरतो. पुन्हा लग्नाचा निर्णय माधवजींनी, शैलजा मावशींनी, सविता काकूंचा सल्ला घेऊन अर्जुनला समजावलं. लग्न म्हणजे केवळ जोडीदार नव्हे, तर मुलांसाठी आई समान व्यक्ती. सायली त्यांना समजवते आणि तुलाही समजतं. हे नातं निखळ असतं. अर्जुन खूप विचार करून निर्णय घेतो. त्याच्या निर्णयाचं कौतुक कुणालाही नव्हतं, पण सगळ्यांचं मौन सहमतीचं होतं. सायली आधी संकोचली. तिने विचारलं, मी तुझ्या मुलांची आई नाही होऊ शकणार, पण मी त्यांना माया देईन. अर्जुन म्हणाला, आई म्हणजे जन्म देणारी नाही, आई म्हणजे प्रेम देणारी. लग्न अगदी साधं झालं. घरातच अनयाने आपल्या हातांनी सायलीसाठी छोटासा गुलाबाचा बुके तयार केला होता. कुश म्हणाला, आता आपल्याकडे एक डॉक्टर आई आहे. सायली हसली, पण तिच्या डोळ्यात पाणी होतं. आज त्या घरात फुललेली फुलं आहेत, बागेत खेळणारी मुलं आहेत आणि 2 परिपक्व माणसं आहेत, ज्यांनी आयुष्याच्या दुसऱ्या संधीला पुन्हा एकदा स्वीकारलं होतं. अर्जुन संध्याकाळी अनयाला झोपवताना तिला विचारतो, आईचं काही आठवतं का तुला? अनया म्हणते, आई गेली, पण तिची माया इथे आहे आणि एक नवीन आई आता माझ्या स्वप्नात येते. कुश गालातल्या गालात हसतो. सायली त्याच्यावर पांघरून घालते, तेव्हा माईचा स्पर्श खरा उमटतो. काही वेळा आयुष्य आपल्याला हिरावून घेतं, पण निसर्ग आणि माणूस मिळून त्याची जागा पुन्हा भरून काढतात. हेच तर खरं घर असतं. वर्ष उलटून गेली होती. अनया आता 6वीत होती. शाळेच्या विज्ञान प्रदर्शनात तिनं बागेतल्या झाडांवर आणि त्यांच्यातल्या संवादावर एक सुंदर प्रकल्प मांडला होता. निसर्गाशी बोलणारी झाडं. प्रेझेंटेशनच्या शेवटी तिनं सांगितलं, या झाडांसारखं माझं कुटुंब आहे. कोणी मुळापासून आहे, कोणी फांद्यांसारखं आलेलं आहे, पण सगळे मिळून आम्ही एक झाड झालंय आणि त्या झाडाला म्हणतात घर. सगळ्यांनी टाळ्यांचा दाद देत होते. सायली, अर्जुन, माधवजी आणि शैलजा मावशी डोळे पुसत होते. कुणी काही बोललं नाही, पण मनात सगळ्यांचे एकच वाक्य घोळत होतं. मुलं आपली भावना शब्दात व्यक्त करतात, तेव्हा नात्यांची शिदोरी खरी उमटते. सायली आता त्या घरात केवळ डॉक्टर सायली नव्हती, ती आई होती. कुश तिला अजूनही सह्याई म्हणायचा.
जेव्हा रडायचा तेव्हा तिच्या मांडीवर झोपायचा. एक दिवस कुश म्हणाला, आई मला वाटतं तू देवाकडून पाठवली गेली आहेस. सायली विचारात पडली. का रे? कारण माझ्याकडे आधी आई नव्हती, आता तू आहेस. देवाने माझं ऐकलं. माधवजी आणि शैलजा मावशींचं आरोग्य थकू लागलं होतं. शरीर थकत होतं पण मन मात्र समाधानानं फुलत होतं. शैलजा म्हणाली, माझी संजीवनी गेली खरी, पण तिचं गोंडस रूप या 2 लेकरांमध्ये दररोज पाहते. आणि आता या बायेसारखी दुसरी कुठलीच आई मला आठवत नाही. सायली लाजून म्हणाली. माधवजींनी अर्जुनचा हात हातात घेतला. बाळा, तू हे पुन्हा घर उभं केलंस नात्यांवर विश्वास ठेवून. एका संध्याकाळी सगळं कुटुंब बागेत बसलेलं होतं. गुलाब बहरला होता. कुशने गुलाब तोडला आणि सायलीच्या केसात माळला. अनया म्हणाली, आई तुझ्यासारखंच हे फूल मऊ आहे. अर्जुन सगळ्यांना पाहून एक खोल श्वास घेतो आणि एकाकी आयुष्यातून भरलेल्या आयुष्याकडे पाहून मनातल्या मनात संजीवनीशी बोलतो. मी तुझं वचन पाळलं. आपल्या लेकरांना प्रेम दिलं आणि प्रेमात जगणं पुन्हा एकदा शिकलो. काही नात्यांना रक्ताची गरज नसते, प्रेम पुरेसं असतं. आणि जिथं प्रेम असतं तिथं घर फुलतं, खरं सुगंधित आणि चिरंतन. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.